नाशिकच्या वडनेर परिसरालगत असलेल्या पिंपळगाव रेंज रोड या परिसरात शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारे शेतवस्तीवर राहणाऱ्या कुटुंबातील 3 वर्षीय आयुष किरण भगत या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत थेट तोंडात धरून जंगलात फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी घटनेची माहिती वन विभाग व पोलिसांना देताच पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेचे गांभीर्य बघत चिमुकल्या बालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। उपनगर पोलिसांनी वन विभाग, ग्रामस्थानिक शॉन पथक व ड्रोनच्या मदतीने अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली। अखेर रात्री 11:15च्या सुमारे आयुष भगत हा पथकाला मृत अवस्थेत उसाच्या शेतात आढळून आला। त्या 5 तासाच्या कालावधीत बिबट्याने मोठ्या प्रमाणात चिमुकल्या आयुषला मोठी दुखापत केली होती। त्यामुळे आयुष याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजतंय। या संपूर्ण घटनेनंतर वन विभाग व पोलिसांनी पंचनामा करत मयत यास कुटुंबाकडे सोपवले। मात्र आयुष यास रक्तबंबाळ बघून सर्वांनीच हंबरडा फोडला। नंतर आयुष यास नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले। या संपूर्ण घटनेने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मागील 7 महिन्यांपूर्वी देखील पिंपळगाव परिसरात आपल्या आजीसोबत दुकानात किराणा घेण्यासाठी आलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला होता। सुदैवाने एका दुचाकीस्वाराच्या मदतीने चिमुकल्याचा थोडक्यात जीव वाचला होता। तसेच 3 दिवसांपूर्वी याच परिसरात एका महिलेवर देखील बिबट्याने पहाटेच्या सुमारे जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती व काल देखील जय भवानी रोड या परिसरात व्यायाम करत असताना एका युवकाला बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती। वारंवार तक्रार देऊनही वन विभागाने वेळेवरच पिंजरे लावत बिबट्यांना जेरबंद केले असते तर कदाचित ही घटना टाळता आली असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असून लवकरात लवकर या बिबट्यांचा शोध लावून त्यांना जेरबंद करा, जेणेकरून अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी मागणी नागरिक व कुटुंबांकडून होत आहे। नाशिक वार्ता न्यूज साठी अजित सय्यद, नाशिक।